नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये। आज परत आपण एक अतिशय उत्तम ब्लॉग घेऊन आलो आहे तुमच्यासाठी। अतिशय जबरदस्त असा प्रवास आहे। हा प्रवास सुरू होतो मुंबईवरनं येताना खालापूर टोल नाक्यानंतर। हा बघा, तुम्ही बघू शकता आपण घाटाकडे चाललो आहे आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे नवीन जो तयार झालेला टनल आहे, अतिशय सुंदर असा कनेक्टिंग लिंकचा, जो आत्ताच नव्यानं उद्घाटन झालेला आहे आणि अतिशय अप्रतिम आणि जनतेसाठी खूप फायद्याचा आणि ट्रॅफिक कमी होण्यासाठी अतिशय मैलाचा दगड ठरलेला हा जो घाटाचं अंतर कमी करणारा अतिशय जबरदस्त कनेक्टिंग लिंक जनतेसाठी खूप फायदेशीर, खास करून ड्रायव्हर आणि चालक मालक सगळ्यांसाठी फायद्याचा असा। तर आज तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे। कृपया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। हा तुम्ही बघू शकता, खालापूरवरनं निघाल्यानंतर आपण घाट चढतोय। घाटाच्या साईडला येताना सुरुवातीला आता ही लास्टवाली वळणं आहेत आणि शेवटच्या वळणानंतर तुम्ही पुढं समोर बघू शकता अतिशय अप्रतिम असा नजारा तुम्हाला दाखवत आहे। हे बघू शकता तुम्ही, लाईटिंग पण संध्याकाळचा टायमिंग आहे, लाईटिंग कशी जबरदस्त दिसत आहे। आणि मी जवळजवळ एक 6-7च्या नंतरचा हा प्रवास तुम्हाला दाखवतो आहे। मी स्वतःच कार घेऊन गेलेलो होतो आणि हे स्वतः आज शूट केलेलं तुम्हाला दाखवत आहे। बघू शकता तुम्ही, अतिशय जबरदस्त असं सीन आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि या व्हिडिओला न स्किप करता पहा। तर अशा पद्धतीने जो व्हिडिओ आहे तो जर तुम्ही बघत असाल आणि तुम्हाला आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन सगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला विजिट करू शकता। त्याच्यावर मी ऑलरेडी खूप छान असे व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत। त्याच्यात जायकवाडी प्रकल्प आहे, विजापूरचा गोल घुमट आहे, अटल टनल आहे, अटल सेतू जबरदस्त मुंबईचा, जो समुद्राच्या खाडीवरनं पूर्ण प्रवास अप्रतिम करतो, ट्रॅफिक फ्री करतो। तसा सेम आजही हा ट्रॅफिक फ्री प्रवास तुम्हाला मी दाखवत आहे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो। हा बघा, सुरू झाला आहे तुमचा न्यू कनेक्टिंग लिंकचा प्रवास। हे समोर तुम्हाला जे दिसत आहे हे सर्वात मोठं डोंगर आहे आणि हे स्टार्टिंगचा पहिला टनल सुरू होणार आहे, हे तुम्ही बघू शकता। आणि या टनलच्या समोरच्या साईडला त्याच्यावर काय लिहिलेलं आहे तेही तुम्ही वाचू शकता। अतिशय लक्ष देऊन तुम्ही या व्हिडिओला बघा आणि पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला आतमध्ये छोट्या ज्या गोष्टी आहेत जे मी सांगणार आहे त्या सगळ्या दिसले। बघा, हे मेन गेट गेलं आहे पहिल्या टनलचं। अशा पद्धतीने आत शिरल्यानंतर आपल्याला 80चा स्पीड सांगितला गेलेला आहे आणि आपण त्या स्पीडनं चालत आहोत। आपण कुठंही चूक करायची नाही आहे। वरती जे एअर फ्रेश करण्यासाठी तुम्हाला वरती इक्विपमेंट बसवलेले दिसत आहेत। अशा पद्धतीने सिम्बॉल्स दाखवत आहेत। तर स्पीड किती पाहिजे किंवा लाईट्स वगैरे कसे लावलेले आहेत, अपघात होऊ नये यासाठी त्याच्यासाठी सेफ्टी काय काय घेतली गेलेली आहे, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये या प्रवासात तुम्हाला दिसणार आहेत। हा ॲक्च्युली पहिला जो आपण एंटर केलेला होता हा छोटा टनल आहे। याच्या पुढं मेन टनल आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 9-10 किलोमीटर अंतर आपण पूर्ण करणार आहेत। आता याच्यामध्ये हा जो पहिला टनल आहे जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे। तुम्ही बघू शकता, हा जो मध्यंतरी गॅप किंवा कट तुम्हाला दिसत आहे, जिथं यूटर्नचं साईन देऊन त्याच्यावर क्रॉस मारला आहे, म्हणजे आपण तिथून यूटर्न मारू शकत नाही। पण पलीकडचा जो येणारा रोड आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी इन केस काही इमर्जन्सी आली, हे बघा, हे तुम्हाला इथे हे खाचा जो दिसत आहे याच्या कशासाठी दिला आहे की इन केस काही इमर्जन्सी झालीच तर तिथून तुम्हाला निघता येण्यासाठी किंवा प्रशासनाला मदत करता यावी यासाठी त्यांनी ते तसे प्रत्येक ठिकाणी कट दिलेले आहेत, जेणेकरून इकडच्या टनलमधून पलीकडच्या टनलमधून दुसऱ्या लेनला जाता यावं। आता हा बघा, हा पहिला टनल संपलेला आहे मित्रांनो। हे बघा, हे बाहेर निघाल्यानंतर हे जबरदस्त केबलने बांधलेले असे तुम्हाला एक दृश्य दिसणार आहे जे जबरदस्त वाटतंय। आणि हा अशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्ही बरेच बघितले असणार, यूट्यूबवर बघितले असणार, फेसबुकवर बघितले, सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्मवर तुम्हाला असले व्हिडिओ बघायला मिळतील। आणि हा लाईव्ह टेलिकास्ट आपण त्या दिवशी केलेला होता मित्रांनो। जर तुम्हाला असल्या साऱ्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझे चॅनलला जरूर विजिट करा आणि सर्व व्हिडिओ बघा। आता हा बघा, तुम्ही बघू शकता हे सगळे केबल वगैरेचे पुलाला जे हँगिंग केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता, इतकं छान वाटतंय। आणि याच्यानंतर हा जो समोरच्या साईडला एक पुढं जो टनल दिसतो आहे मित्रांनो, इथून खरी सुरुवात होते। जवळजवळ 9-10 किलोमीटरचा जो प्रवास आहे
अख्खा टोटल खंडाळा घाट बायपास झालेला आहे मित्रांनो. खालून जशी गाडी आपण चढवतो आहे तर आपल्याला हे सुद्धा जाणवत नाही की आपण पूर्ण एवढा मोठा डोंगर पार केलेला आहे, जो तिकडं जवळजवळ 10 ते 20 किलोमीटरचा रन होता आणि 2-2, 3-3 तास ट्रॅफिकमध्ये अडकून माणूस तिथं वैतागायचा. तर मित्रांनो, इथं एकही सेकंद आपल्याला थांबायची गरज नाही आहे. माणूस ए टू झेड अगदी आरामात असा जातो. गाडी खालून स्टार्टर मारलं, आपण ज्यावेळेस खालून खालापूर टोल नाका सोडला आणि जो स्टार्टर मारला मित्रांनो, आपल्याला कुठंही थांबायची गरज नाही. सरळ टोटल खंडाळा आणि अख्खं लोणावळा पास केल्यानंतर आपण बाहेर निघतो डायरेक्ट लोणावळ्याच्या वरच्या साईडला, सह्याद्री कॉलेजच्या बी पलीकडच्या साईडला. तर अशा पद्धतीने एक 10 किलोमीटरचा जो प्रवास आहे, 10 आणि ते खालचे एक 1.5-2 किलोमीटर, टोटल एक 12-13 किलोमीटरच्या त्या अंतरामध्ये आपण टोटल गोष्टी अतिशय सुंदर अशा प्रकारे हा प्रवास करू शकतो. आता याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे की मध्ये काय काय नक्की दिसतंय आपल्याला. इथं जबरदस्त साईन बोर्ड दिलेले आहेत. साईन बोर्ड मी तुम्हाला 1-2 आल्यावर सांगतोच की काय काय लिहिलेलं आहे. आता इथे ही जी लाल कलरची जी जागा गेली लेफ्ट साईडला, याच्यामध्ये तुम्हाला काही गाड्यांचा काही प्रॉब्लेम होतो. समजा एखाद्या वेळेस गाडी बंद पडलेली किंवा काय, टनलमध्ये आपण थांबू शकत नाही असे जागोजागी बोर्ड लावलेले आहेत. पण इन केस तसंच काय झालं तर तुम्हाला लेफ्ट साईडला तिथं जागा जी दिली आहे तिथं तुम्ही थोडं थांबून हेल्प मागू शकता. कुणाची? एक तर पब्लिककडून मागू शकता, एक तर प्रशासनकडून मागू शकता. प्रशासन कोणतं? ज्यांचे टनलच्या अंडर जे लोक आहेत ते तुम्हाला हेल्प करू शकता. हे जे मध्ये राईट साईडला तुम्हाला कट दिसत आहे मित्रांनो, हे पलीकडच्या येणाऱ्या टनलमधले जाण्यासाठी आपल्याला ते मध्ये कट दिलेले आहेत. जसे प्रत्येक टनलमध्ये 2 साईट असतात, एक येणारी एक जाणारी. आपण आता हल्ली हे जे जातो हे मुंबईवरून पुण्याकडे. ॲक्च्युली मी सकाळी जेव्हा आलेलो होतो त्यावेळेस पुण्यावरून मुंबईला जाताना मी व्हिडिओ बनवला नव्हता, पण संध्याकाळी मला वेळ मिळाला होता, त्यामुळे मी हा अतिशय छान व्हिडिओ पूर्णपणे तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथं स्पीड लिमिट दिलेलं आहे 80, आणि हे बोर्डावर जे दिलेलं आहे 7 किलोमीटर, 6 किलोमीटर, 5 किलोमीटर. जसं जसं 1-1 किलोमीटर आपण डिस्टन्स कट करतो आहे मित्रांनो, तर पुढं जाताना तिथं बोर्ड साईन आपल्याला दिलेलं आहे आणि त्यानुसार आपण सगळं बघून व्यवस्थित आपल्या आहे त्या 80च्या स्पीडला व्यवस्थित चालायचं आहे. हे युटर्नचं जे क्रॉस मारलेलं दिसतं मित्रांनो, इथं समोरचा जो कट असतो याच्यातनं तुम्हाला गाडी युटर्न करायची नाही आहे, त्यासाठी ते दिलेलं आहे. खास करून ते आपण लक्ष द्यायचं आहे. इथं ओव्हरस्पीडिंग कुणीही करू नका, कारण जबरदस्त कॅमेरे लागलेले आहेत आणि कॅमेऱ्यात तुम्ही कैद झाला म्हणजे तुम्हाला फाईन 100% पडणार आहे. त्यासाठी आपण एक या सूचना ज्या देतो आहे त्या बाळगायच्या आहेत मित्रांनो, आणि काळजी पण घ्यायची आहे. ओव्हरस्पीडिंग तसं पण आपल्यासाठी पण नुकसानदायक आहे. आता हे बघू शकता, हा बघा आता इथं पुन्हा एक कट येतो आहे राईट साईडला, म्हणजे हे 1-1 किलोमीटरवर कट आहे. बघा पलीकडं तो जो लाल दरवाजा दिसतोय तो उघडला तर पलीकडची लेन आहे, जशी इकडं आहे तशी तिकडच्या साईडला पण आहे. तर अशा पद्धतीने आपण जाऊ शकतो. आणि हे बघा लास्ट एंडिंगला येण्यासाठी आपल्याला अजून किती वेळ आहे मी तुम्हाला सांगतो. जवळजवळ एक 5-6 किलोमीटर अजून अंतर राहिलेलं आहे. हे बघा मध्यंतरी जे कट दिसत आहे ना, त्याचा तुम्हाला खूप म्हणजे इमर्जन्सीला उपयोग होणार आहे. कुठल्याही ड्रायव्हर लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या कनेक्टिंग लिंकमुळे इतकं फ्युअल वाचलेलं आहे मित्रांनो. ज्या घाटामध्ये आपले 20-20, 50-50 लिटर फ्युअल वेस्ट जात होतं, डिझेल असो, पेट्रोल असो, गॅस असो, जे बी काय असले, पण मित्रांनो त्याचा फायदा असा झालेला आहे की ह्या कनेक्टिंग लिंकमुळे तुम्ही एकदम सुसाट जात आहे, न थांबता जात आहे, टायमाचाही वाचलं आहे. तुमचा टाईम एवढी बचत झालेली आहे की जवळजवळ तुमचं 2 तासाचं जे ट्रॅफिक आहे टोटल 0 होऊन तुम्ही अगदी एक हे 12 किलोमीटर डिस्टन्स माणूस फक्त एक 15 ते हार्डली 17 मिनटात माणूस पार होत आहे. 15-17 मिनटं लई झाली का? कारण आपण 80च्या स्पीडनं जातो आहे. तर अशा पद्धतीनं हे इतका छान टनल बनवलं आहे मित्रांनो. मला ज्याही गव्हर्नमेंटचं खरंच आभार मानावे, ज्यांनीही याच्यासाठी प्रयत्न केले आहेत, मग ते सगळे मजुरापासून इंजिनियरपर्यंत आणि गव्हर्नमेंटपर्यंत सगळ्यांचे आभार मानायला पाहिजे प्रत्येकाने. तेही ठीक आहे, हे काय फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार नाही आहे, टोल आपल्याला द्यावाच लागणार आहे, अगदी बरोबर आहे. पण ज्यावेळेस माणूस पैसे देऊन आपल्याला सुविधा अशी चांगली मिळते ना, तर त्यावेळेस खरंच बरं वाटतं. कारण नाही तर आपल्याकडं भारत आपला भ्रष्टाचारामध्ये तर नंबर 1च आहे. पण अशा सुविधा जर आपल्याला तरी पण मिळत असतील तर आभार मानलेच पाहिजे. कारण आपण कुठलंही गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये मिळत नाही आहे भारतामध्ये, तर इथून तरी आपण अपेक्षा कशी करावी, नाही का? तर आपण एक्सप्रेस वेला जो मोठा मोठा टोल देतो आहे तर त्याचंच आपल्याला ही एक बेनिफिट मिळालेलं आहे मित्रांनो. तर असो, सरकारचेही धन्यवाद, आणि ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी आपला हातभार लावलेला आहे, भले त्यांना त्या कामाचे पैसे मिळाले, पण कृतज्ञता व्यक्त करणं हे सुद्धा आपलं एक कर्तव्य असतं मित्रांनो. आणि हे जे काही आपल्याला मिळालेलं आहे याला मी खूप खूप म्हणजे मला आनंदच झाला या गोष्टीचा. कारण
त्याच्या मागं जी हॅरेसमेंट होत होती ना, ती कोणाला न सांगता येणारी होती. ज्यावेळेस माणूस 2 तास 3 तास ट्रॅफिकमध्ये अडकून बसतो आणि पायाची वाट लागते किंवा इतर जी डोक्याला हेडॅक होतो, ह्या सगळ्या गोष्टींचा जो वैताग येतो ना मित्रांनो, खरं सांगतो असला वैताग कधी जीवनात दुसऱ्या ठिकाणी येत नसतो. मग आता मित्रांनो, या व्हिडिओला बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये जरूर लिहा, कनेक्टिंग लिंकचा हा मार्ग तुम्हाला कसा वाटला, हे टनल्स कसे वाटले, हा अतिशय सुंदर असा लाईटिंगवाला प्रवास, जबरदस्त झगमगणारा, चकाकी आणणारा असा प्रवास तुम्हाला कसा वाटला. हा पूर्णपणे मित्रांनो एवढा मोठा टनल, अखंड टनल आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं आशिया खंडामध्ये आता कुठंतरी ते लडाख वगैरे साईडला एक मोठा टनल होतो आहे. तो काय 20, 22, 25 किलोमीटरचा आहे. ते एक्झॅक्ट मला आता सांगता नाही यायचं. पण मला वाटतं आत्ता तरी सध्या हल्ली पूर्ण आशिया खंडात म्हणा किंवा भारतात तरी निश्चितच हा पहिला असा टनल आहे की जो सर्वात लाँगेस्ट टनल आहे. आणि तो खास करून आपल्या बॉम्बे पुणा, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आहे. याचा सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. खास करून महाराष्ट्रात मराठी जनतेला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. मित्रांनो, आपला व्हिडिओ अतिशय सविस्तरपणे मी तुम्हाला दाखवलेला आहे पूर्णपणे. तर जरा आनंदाने आपण लाईक, शेअर आणि कमेंट करावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. याच्यापेक्षा सगळेच्या सगळे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत अतिशय छान छान. आणि जिथंही मी जात आहे मला वाटतं मी सगळ्यांसाठी अजून नवनवीन व्हिडिओ आणणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आधीही मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो. तुम्ही माझ्या प्रोफाईलवर जाऊन यूट्यूबच्या चॅनलवर जाऊन सगळेचे सगळे व्हिडिओ बघू शकता. अतिशय छान छान व्हिडिओ आहेत. विजापूरचे व्हिडिओ असतील, जायकवाडी प्रकल्पाचे असतील, असे अनेक व्हिडिओ आहेत. तर कृपया सगळ्यांनी तिथं जा, व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.